केसेसबद्दल मी बोलू शकणार नाही कारण की त्या मॅटर्स सबज्युडिस आहेत. पण याच्याबद्दल म्हणजे आत्ता जो प्रश्न होता की जजमेंटच्या बद्दल बोलणं हा एक मुद्दा, पण आता अशी एक पद्धत गेल्या काही दिवसांमध्ये रूढ होताना दिसते आहे ज्याच्याकडे तुम्ही कसं बघता हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की सुप्रीम कोर्टाचे जजेस त्यांच्या निकालांच्या बद्दल त्यांच्या मुलाखती जेव्हा होतात तेव्हा ते बापुडवाणे होऊन त्याला आपल्या जजमेंटना डिफेंड करताना दिसतात. जजमेंटनी जजेसनी एकदा जजमेंट दिलं की ते आपल्या डोक्यातून त्यांनी काढून टाकावं या मतात आम्ही. आणि जजेसनी ते जजमेंट का दिलं हे जजमेंटनीच बोलायला पाहिजे. युअर जजमेंट शुड बी सेल्फ स्पीकिंग ॲज टू व्हॉट आर द रिझन्स फॉर गिव्हिंग द जजमेंट. आणि असे प्रश्न विचारूही नाहीत आणि जजेसने उत्तरं देऊ नये. जर समजा जजमेंट चुकीचं असेल तर देर ऑलवेज पॉवर्स ऑफ रिव्ह्यू. तुम्ही त्या बघितल्यात मुलाखती की जेव्हा एखादा असा जज आपल्या जजमेंटला डिफेंड करताना आणि त्याचे फार हाल होताना दिसत आहेत. मी 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत TV पाहिलाच नाही. आताही म्हणजे आताही माझा प्रवास जवळपास तेवढाच आहे. तर त्यावेळेला माझे जे लॉकलेस पिक्चर्स वगैरे तुम्हाला उत्सुकता आहे मी कुणाबद्दल बोलतोय आणखीन काय जजमेंट आहे. नाही मला कळलं नाही, मला उत्सुकता नाही आहे. नाही काहीच कळलेलं नाही, काही कळलेलं नाही. सर एक छोटा वेगळा प्रश्न असा आहे, मराठी माध्यमाच्या शाळेत शिकावं का इंग्रजी माध्यमाचा हा सध्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता चित्रपट पण देखील त्याच्यावर आलेला आहे, क्रांतिज्योती विद्यालय म्हणून. तुमचं स्वतःचं शिक्षण हे अमरावतीसारख्या छोट्या शहरात त्या काळातल्या मराठी माध्यमातून झालं. सरन्यायाधीशपर्यंत जाताना कधी तुम्हाला अडचण आली? खरं सांगायचं बिलकुल आली नाही. म्हणजे मी तुम्हाला माहीत असेल की माझं म्हणजे सुरुवातीचं जे शिक्षण आहे ते अमरावती त्यावेळेला नगरपालिका होती. नगरपालिका शाळा क्रमांक 8 म्हणजे आम्हाला बसायला तिथे बेंचेस वगैरे तर दूर पण त्या फऱ्या राहायच्या बसकर. आणि त्याला म्हणजे गदेघाट म्हटलं जातं शाळेला. कारण त्या शाळेच्या आमच्या बाजूला एक नाला होता आणि ते सगळे कुंभार लोकांचे नाले जे गाढवा आहे ते तिथे पाणी प्यायला यायचे. तर अशा इथे शिकलो. त्यानंतर मी वडील उपाध्यक्ष झाल्यावर विधान परिषदेचे 1968 आम्ही अमरावतीवरून मुंबईला आलो आणि त्यानंतर मी चिकित्सक समूहामध्ये शिकलो. आमच्या बॅचचा आता 7 तारखेला गोल्डन जुबली आहे. अच्छा. चिकित्सक समूह त्याला येणार आहे मी कार्यक्रमाला. तर 8वी पर्यंत मी मराठीतच होतो. आणि इथे आल्यावरती माझा लहान भाऊ आणि बहीण त्यांना आईने इंग्रजी मिडियममध्ये टाकलं होतं सुरुवातीपासून. आणि मग माझ्यामध्ये न्यूनगंडाची भावना येऊ नये म्हणून 8वीच्या नंतर मला इंग्लिश मिडियममध्ये भावाच्या आणि बहिणीच्या शाळेत टाकण्यात आलं. आणि मला अभिमान आहे की माझ्या आता म्हणजे मराठी भाषेत शिकल्याच्यामुळे मला कुठलीही अडचण आलेली नाही. ऑन द कॉन्ट्री जो फाउंडेशन आहे ते सगळं मराठी मिडियम शाळेमधूनच माझं मजबूत झालं. पण म्हणजे तिथे उल्लेख केला, चिकित्सक समूहामध्ये असताना वक्तृत्व स्पर्धामध्ये वगैरे मला म्हणजे भाग घ्यायची संधी मिळायची. डिबेट्समध्ये भाग घ्यायची संधी घ्यायची, ते सगळं मराठीतूनच व्हायचं. पण तुम्हाला एकदम जेव्हा 8वीमध्ये मराठीतून इंग्रजीत गेलात तेव्हा अडचण नाही आली? हल्ला वर्षभर त्रास झाला ना. मग रात्री अशी घाबरून स्वप्न पडायची आपल्याला काहीच येत नाही असं कधी झालं नाही. मग तुम्ही त्याच्यात कसं कोपअप केलं? नाही जे मेहनत केली. काय आईने काही ट्युशन्स लावली होती. त्याच्यानंतर रोज टाइम्स ऑफ इंडिया वाचायचो. तुम्हाला मुळामध्ये आता तुमच्या घरामध्ये गवई साहेबांचं इतकं राजकीय इतकं मोठं काम, आंबेडकरवादी चळवळीमधले ते मोठं धुरंधर नेतृत्व, राजकारणामध्येही त्यांना खूप यश मिळालं. तुम्हाला त्यांच्या त्या राजकीय वाटेवरून प्रवास करावा असं कधीच वाटलं नाही? वकील व्हावं असं का वाटलं? नाही वकील तर मी म्हणजे नेहमीच म्हणतो की मी वकील झालो ते माझ्या वडिलांच्या इच्छेमुळे झालं. वडिलांना वकील व्हायचं होतं, परंतु ते राजकारणात असल्यामुळे त्यांचं वकिलीचं शिक्षण पूर्ण नाही करू शकले आणि त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार मी वकील झालो. आणि पण तुम्हाला नव्हतं वकील व्हायचं? सुरुवातीला तर नव्हतं. मग तुम्हाला काय व्हायचं? मला आर्किटेक्ट व्हायचं होतं. म्हणजे अच्छा, का आर्किटेक्ट? का आवड.
पण अजून- काय म्हणजे अजूनही- असं काय झालं होतं की तुम्हाला आपण आर्किटेक्ट व्हावं असं माहित नाही ते सगळे म्हणजे मला वाटते वर्गातलं कोणी होतं की नाही, जे नाही, नाही, आर्किटेक्चरला गेलं आणि ज्याच्यामुळे आपण पण तिकडे जावं नाही असं? नाही 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 आवडायचं. आणि मी माझी ती आवड ज्यावेळेला मी म्हणजे हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती झालो तर मला ते इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीत काम करायची संधी मिळाली. हम्म. बऱ्याचशा हायकोर्टाच्या किंवा सुप्रीम कोर्ट म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या वगैरे बिल्डिंग्सचे प्लॅन करताना मला ते आवड कामातही आली. हम्म, हम्म. पण मग साहेबांची इच्छा होती की तुम्ही वकील व्हावं. वकील व्हावं. मी वकिली झालो. त्याच्यानंतर त्यांचं राजकारणाची सुरुवातीला मी वकिली सोबत राजकारणाचा प्रयत्न केला. परंतु 1990मध्ये जे रिपब्लिकन चळवळीत जे फार मोठी फूट पडली हम्म. म्हणजे त्यानंतर मला असं वाटलं की माझ्यासाठी आय एम नॉट फिट फॉर पॉलिटिक्स. आणि मग 90 नंतर आय फुल्ली कॉन्सन्ट्रेटेड इन टू प्रॅक्टिस. वडील जेव्हा इलेक्शनला उभे राहायचे त्यावेळेला महिनाभर सुट्टी घेऊन अमरावतीला जायचं. हम्म. पण असं होतं की वकिलीमध्ये खूप पैसा आहे, तर तो सोडून न्यायमूर्ती व्हावं हा निर्णय घेणं सोपं होतं? ते सोपं नव्हतं. ते जे क्रेडिट माझ्या वडिलांनाच आहे. हम्म. म्हणजे मला फार कमी वेळात ऑफर आली होती. म्हणजे जवळपास मी 40-41 असताना. आणि नंतर 1-1.5 वर्ष थांबावं लागलं. आणि मग त्या परिस्थितीत आता म्हणजे तुम्हाला तुमचं नाव गेलेलं आहे. नाव गेल्यावर तुमचं सिलेक्शन होतही नाही. त्यामुळे एक तो फार कठीण अशी वेळ असते. आणि जवळपास मी ठरवलं होतं की आता मी माझं कन्सेंट विड्रॉ घेतो. त्यावेळेला चीफ जस्टिस ठक्कर साहेब होते. त्यांना म्हटलं की बाबा